थेऊर परिसरात अवैध मद्य विक्री विरोधात पोलिसांनी सलग 2 दिवसात कडक कारवाई करत 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत गावठी हतबट्टीची दारू आणि ताडी जप्त करण्यात आली असून एका महिलेसह 2 पुरुषांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। देवीदास माणिक दराडे वय 37, बसवराज नसैया भंडारी वय 44 आणि सारिका बापू सकट अशी आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद बबन टिळेकर यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने 24 मार्च रोजी फ्लश आउट ऑपरेशन अंतर्गत थेऊर येथील भिल्लवस्ती परिसरात छापा टाकला। या कारवाईत देवीदास दराडे यांच्याकडून सुमारे 25 लिटर गावठी हतबट्टीची दारू आणि 150 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पंचसक्षम नमुना जप्त करून उर्वरित दारू जागीच नष्ट करण्यात आली। यानंतर 25 मार्च रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पथकाने थेऊर रोडवरील कांबळे वस्ती परिसरात छापा टाकून बसवराज भंडारी याला अवैधरित्या ताडी विक्री करताना पकडले। त्यांच्याकडून सुमारे 40 लिटर ताडी जप्त करण्यात आली असून नमुना सीलबंद करून उर्वरित ताडी नष्ट करण्यात आली। त्याच दिवशी रात्री उशिरा थेऊर येथील बंद असलेल्या यशवंत हॉस्पिटलच्या कंपाऊंडजवळ आणखी एक कारवाई करण्यात आली। येथे सारिका सकट या महिलेला 2 प्लास्टिक कॅनमधून हतबट्टी दारू विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले। तिच्याकडून सुमारे 15 लिटर तयार दारू जप्त करून नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला। दरम्यान तिन्ही कारवायांमध्ये जप्त मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला असून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत।